सर समोर सर एक मिनट इकडे बघा. सौ अर्चनाताई काळे व उमेश भाऊ काळे यांच्या हस्ते या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब कुलकर्णी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावरती या सर आम्ही आपल्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि या कार्यक्रमाचा टेम्पो PI लकडे साहेब आणि शिंगाडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना टाळीच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. बदलून आल्यानंतर पहिलाच मला 307चा गुन्हा भेटला होता आणि हॉस्पिटलमध्ये जखमीचं स्टेटमेंट घेताना उमेश भाऊंची माझी ओळख झालेली होती आणि त्या दिवसापासून आज देखील उमेश भाऊ फक्त गोरगरिबांसाठीच कधीही पोलीस स्टेशनला येतात आणि कॉल करतात असं हे व्यक्तिमत्व उमेश भाऊ काळेंचं आहे. उमेश भाऊ काळे यांनी महाराष्ट्र पोलीस टाइम्स, आता याच्या अगोदर तर आम्ही ज्यावेळेस स्वतः मी म्हटलं हे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचं पोलिसांचं चॅनल आहे का, हा पहिला मला पडलेला प्रश्न आणि नंतर समजलं की हे उमेश भाऊंचं खाजगी चॅनल आहे. आणि मी याच्या अगोदर पुण्याला गेल्यानंतर ते स्टिकर दिसलं मला की महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि ते त्याचा लोगो पण पोलिसांसारखाच आहे. मग मी त्याला विचारलं अरे हे तुला लावायला कोण परमिशन दिली. नाही म्हटलं मी उपसंपादक आहे म्हटलं, पुण्यामध्ये मला सांगतो उपसंपादक आहे. अरे म्हटलं कोण आहे संपादक तुझा, तर मला म्हणजे उमेश भाऊ काळे सोलापूरचे असतात म्हटले त्याने आमचे संपादक आहेत. मी त्याला कुठं सांगतोय की ते माझे मित्र आहेत म्हणून. तर उमेश भाऊ काळेंचं जे परिचय आहे ते मला वाटतं की आता मागच्या 5व्या वर्धापनदी आणि भगवा प्राण साप्ताहिक भगवा प्राणच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उमेशजी काळे आणि त्यांची सर्व टीम आणि भगवा प्राण परिवार, महाराष्ट्र टाइम्स परिवार सर्वांचं मी स्वागत करतो. आमचे सहकारी राऊत साहेब आणि लकडे साहेब यांनी पोलिसांच्याबद्दल बरंच बोललेलं आहे. मी सर्व या परिवाराला महाराष्ट्र पोलीस टाइम परिवार आणि भगवा प्राण परिवार यांना भावी आयुष्यासाठी, भावी कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या दोन्ही महाराष्ट्र पोलीस टाइमचा आणि भगवा प्राणची दैनंदिन प्रगती हो असे मी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द तालुक्याचे श्री इंग्रज साहेब, गोडके साहेब, मित्रांनो, वृत्तपत्र हे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. निकोप समाजासाठी, समाजाच्या कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी त्याचा का तर सर्व कहाण्या वाचायला आपला तिथपर्यंतचा प्रवास हा व्यवस्थित जात होता. इतर पेपरमध्ये इतर बातम्या वाचण्यापेक्षा पोलीस टाइम्स मधील ज्या आपल्या घडलेल्या काय कहाण्या आहेत त्या वाचण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटला. त्यावेळेला निश्चित पोलीस खात्यात नव्हतो, पण कदाचित त्या वाचण्यामुळेच पोलीस खात्यात आलो काय कुणास ठाऊक असं मला वाटतंय. असंच झालं मला वाटतं. ते आत्मचिंतन झालं आणि तिकडे जाण्याची ओढ वाढली आणि निश्चित कदाचित तेच आपल्या विधिलिखित असावं म्हणून भरती झालो. आतापर्यंत सेवा केली. पत्रकाराबरोबर माझे सर्व चांगले संबंध असतात. पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी असंच समाजामध्ये समाजाचं भलं कसं होईल आणि शोषण कसं थांबेल यासाठी सर्वांनी काम करावं. पोलीस टाइम्स आणि भगवा टाइम्सला मी शुभेच्छा देतो. त्यांनी यापूर्वी जे काम केलेलं आहे यापुढे त्यांनी असंच उत्तरोत्तर चांगलं काम करावं आणि समाजाला एक वेगळी दिशा द्यावी अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. मला सांगितलं की 2 मिनिटात मनोगत व्यक्त करा, परंतु मान्यवरांना आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व बुद्धिजीवी लोकांना एवढं सांगतो की महाराष्ट्र पोलीस टाइम्स आणि भगवा प्रांतचा जो इतिहास आहे किंवा त्यांची जी चळवळ आहे ती 2 मिनिटात सांगण्यासारखी नाही आहे. प्रथमतः आपल्याला महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्राण या
ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं व सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी जाणता राजा छत्रपती सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धरामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवाच्या वर्धापन दिनानिमित्त व उत्कृष्ट अशा पत्रकारितेमध्ये जे आपले समाजासाठी ज्यांनी बहुमूल्य वेळ देऊन योगदान दिलं त्याच्या पुरस्काराच्या वितरणासाठी आणि खास करून जे झाड 2021 मध्ये आई तुळजाभवानीच्या नगरीत ज्याची सुरुवात झाली ते आज 5 वर्षामध्ये एक तुळजापूर तालुका म्हणता एक जिल्हा म्हणता सोलापुरात त्याची लाट आली आणि सोलापुरात म्हणता या महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये कमी वेळामध्ये त्याची जी व्याप्ती केली असे या मागचे धूर्त असं यासाठी म्हणावं लागेल आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मागे टाकलं. तुम्हाला माहित नाही तुमचे जे संपादक आहेत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये राजसाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले उमेदची काय होते. साहेब 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची धुरा त्यांनी सांभाळली. तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष काम करत असता एक वेळ साहेबांची त्यांची आमची भेट झाली. साहेबांनी त्यांना असा एक बंध दिला होता. आम्हाला एक कार्यशाळा होती त्या कार्यशाळेमध्ये त्यांनी सांगितलं होतं राजसाहेबांनी की आपल्याला या महाराष्ट्र निर्माण सेना किंवा आपल्या पक्षासाठी की पक्षाचं जर जनतेपर्यंत रुजवत असेल त्याला जर नावलौकिक करायचं असेल आपल्याला जर कार्यकर्त्याचा नेता व्हायचा असेल तर आपल्याला 3 P कमवावे लागतील. हे पण बाळासाहेब उमेश काळे किती चतुर आहे. त्याने हे पब्लिकचं पी सोडलं पोलीसचं पी सोडलं आणि महाराष्ट्र पोलीस टाइम्स भगवान काढून महाराष्ट्रामध्ये बहुजनातील सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना पत्रकार म्हणजे काय आम्हाला मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना मला सुद्धा पत्रकाराची खूप इच्छा होती परंतु माझं दुर्दैव आहे मी आता ह्यांचा नेता असल्यामुळे ह्यांना म्हणू शकत नाही की साहेब मला पण एखादा आयडेंटिटी द्या. पण एक सांगतोय ज्यावेळी मला महाराष्ट्रातून फोन येतात एखादा लातूर मधून फोन आला मध्ये एक माझं प्रकरण होतं मला म्हणले साहेब त्या पोलीस स्टेशनची तुमचा संबंध आहे का रेणापूरचं. आता म्हणलं तिथल्या जिल्हाध्यक्षाला फोन करता आमच्या पण अंतर्गत थोड्या कुरबुडे असतात. आता त्याला फोन करायचं काय करायचं म्हणलं पहिलं नाव साहेब नजर कुणाचं आलं त्याला म्हणलं एक काम कर उमेश काळे महाराष्ट्र पोलिसांचे पत्रकार असं संपादक आहेत त्यांना त्यांचा नंबर देतो त्यांना फक्त माझं रेफरन्स सांग लातूर सोड महाराष्ट्रातला कुठला जरी पोलीस स्टेशन असेल तर त्याची माणसं त्याची चॅनल तिथं आहे आणि तुला लगेच मदत करतील. हे कार्य या महाराष्ट्र पोलीस स्टेशनने या भगवाप्रांती केलेलं आहे. आता जर मला व्यासपीठावर बसल्यावर एवढं आश्चर्य वाटलं आमचा जाकीर शेख साहेब 1 वर्षापूर्वीच बरोबर आला होता तेव्हा काय तर एकदम पोपटासारखा मी कोणती म्हणतात ना एकदम शांत होता. आता पाहिला 8-9 महिन्यामध्ये एवढा काय फरक पडला बाबा. महाराष्ट्र पोलीस स्टेशन जॉईन करायला लगे पोपटासारखा टुणू बोलायला लागला आणि मार्गदर्शन करायला लागला. अरे म्हणलं ही काय प्रकार आहे म्हणजे खरोखरच ही त्यांच्या कष्टाची एक जाण आहे. सन्मान माझी मुलगी आज ती सुद्धा स्वतःला वाहून घेतली म्हणजे बघा एखाद्या पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात भक्कम असते असं आपण इतिहासात वाचलं होतं. तर त्याचा प्रत्यय आला कारण महाराष्ट्र पोलीस काय म्हणता यांनी साप्ताहिक सुद्धा काढलं आणि आज 82 आठवडे झाले पण वर्षाचे 12 आठवडे असतात
पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा देते, त्यांच्या मिसेसला पण खूप खूप शुभेच्छा देते मी. आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे हा. आणि मला इन्व्हिटेशन दिल्याबाबत त्यांचं मी खूप आभारी आहे. धन्यवाद. वाटतंय कारण तुमचं जे कार्य आहे नुसतंच पत्रकारिता क्षेत्रामध्येच नाही तर एक सामाजिक क्षेत्रामध्ये जेणेकरून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो त्या उदार हेतून तुम्ही जे काम करतात हे खूप आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे. पत्रकार बघताय आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही जी राजकीय क्षेत्रामध्ये काम केला आणि तुम्हाला 2 जिल्ह्यामध्ये जी प्रतिसाद मिळाला प्रचंड की तुम्ही जी सर्वसामान्य अधिकारापर्यंत जी न्याय अपेक्षित असतो आम्हीही त्या ठिकाणी असतात, परंतु तुमची जी निर्भीडपणाची मांडणी आहे आम्हाला देखील तुमच्या या कार्याला सलाम करावा वाटतंय. कारण तुम्ही बघताय आम्ही बघताय या 2 जिल्ह्यामध्ये तुम्ही कार्यरत करत असताना बरेच अधिकाऱ्यावरती तुमची जी छाप आहे, तुमची जी काम करायची पद्धत आहे नुसतं छाप म्हणून नाही त्या पीडित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम तुम्ही प्रामाणिक करतायत म्हणून हे जनसमुदाय तुमच्यासाठी या ठिकाणी येतं. हे आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. स्टेजवरती बसलेल्या मान्यवरांना मला एवढं सांगायचं आहे नुसतंच यांनी राजकीय प्रवास का सुरू केला. 1-2-3 नागरिकांशी मी जेव्हा चर्चा केली की एक पत्रकार म्हणून त्यांनी मांडणी करत असताना एक सर्वसामान्य नेता म्हणून जेव्हा आपल्या पाठीशी उभा राहील. आता या ठिकाणी मनसेचे आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु त्यांनीही निवडणूक लढवल्या, परंतु यांनी निवडणूक लढवण्याच्या माध्यमातून त्यांचं एक कारण जेव्हा लक्षात आलं की जनता यांच्या पाठीशी होती की भाऊ नाही तुम्ही आता निवडणूक लढवलीच पाहिजे. आम्ही म्हणलं की आपण पत्रकार आहात, पत्रकार सर्वसामान्यांच्या बाजू मांडत असताना हा राजकीय प्रवास का, तेव्हा लक्षात आलं की तेथील परिसरातले काही त्या लोकांच्या हट्टापोशी त्यांनी निवडणूक लढवली गेली. त्यांचा आग्रह खूप होता की तुम्ही ही निवडणूक लढवलीच पाहिजे म्हणून त्यांच्या या निवडणूक त्यांनी लढवली. खूप मोठा त्यांचा धाराशिव जिल्ह्यामध्ये माझा सोलापूरमध्ये का जास्त संपर्क येत नाही, परंतु जेव्हा धाराशिव जिल्हा मी पाहतो गावखेड्यामध्ये त्यांनी पत्रकार निर्माण केले. त्या पत्रकारामध्ये आम्हाला फोन येत नाही परंतु पहिलं त्यांना प्राधान्य येते. संपादकाला फोन येतो आणि त्या संपादक आम्हाला सांगतात की ते बघा काय भले आमचे घटक वेगळे आहेत, चॅनल वेगळे आहेत, परंतु त्यांनी जी त्या ठिकाणी एवढं मोठं चांगलं नेटवर्क जमा केलंय ते फक्त या सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास प्राप्त केलेला आहे. त्यामुळे मला सर्वच या ठिकाणी मान्यवर स्टेजवरती महाराष्ट्र पोलीस टाईम आणि साप्ताहिक भगवा प्रांताचा 5वा वर्धापन दिन सोलापूरमध्ये उत्साहात साजरा. सोलापूर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस टाईम आणि साप्ताहिक भगवा प्रांत या वृत्तपत्रांचा 5वा वर्धापन दिन सोहळा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका पोलीस स्टेशनचे PSI महेश घोडके यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्याला प्रशासकीय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून 1. शिवाजी राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI जेल रोड पोलीस स्टेशन. 2. अजित लकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक PI सोलापूर शहर क्राईम ब्रांच. 3. शिंगाडे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक. 4. महेश घोडके, PSI तालुका पोलीस स्टेशन. 5. इंगळे साहेब, PSI ट्रॅफिक पोलीस. 6. प्रशांतजी इंगळे, सोलापूर लोकसभा अध्यक्ष मनसे. 7. भरत मनसावले, अध्यक्ष सोलापूर OBC महासंघ. 8. नितीन चव्हाण, सुप्रसिद्ध उद्योजक पुणे. 9. उमेश भाऊ उबाळे, सोलापूर युवा नेते RPI. 10. सोमनाथ दावणे. 11. इंजिनियर साहेब. यासोबतच यशपाल वडकर, नाना मगर यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य संपादक उमेश भाऊ काळे व संपादक उपेंद्रजी दासरी, उपसंपादक दीपक महिंद्रकर सर, सहसंपादक विनायकजी नंदाल, सहसंपादक मधुशेखर जमादार सर यांनी सर्व पाहुण्यांचे सहर्ष स्वागत केले. यावेळी उपसंपादिका विद्या माने यांनी महाराष्ट्र पोलीस टाईमच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन उपसंपादक नाना मगर, अमोल गुड्डू सर, उपसंपादक झाकीरभाई शेख यांनी केले. यावेळी तुळजापूर तालुक्यातील झुंजार पत्रकार संतोष दूधभाते, NTVचे पत्रकार आयुब शेख, सहसंपादक RS गायकवाड यांनी विचार मांडले. अनेक वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित धाराशिव, पुणे, वर्धा, सातारा,
पलटण सोलापूर जिल्ह्यातील उपस्थित पत्रकार सहसंपादकांनी या 5व्या वर्धापन दिन सोहळ्याला महाराष्ट्र पोलीस टाइम्स व साप्ताहिक भगवा प्रांतसाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वीरित्या सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विलास सुरवसे, आप्पासो तांबे, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर सगर, नागनाथ गायकवाड, नरेश कापसे, दीपक सुतकर, योगेश कांबळे, स्वप्नील कांबळे, नितीन जांडराव, राघवेंद्र चाबुकस्वार, बाळासाहेब देशमुख, सिद्धेश्वर सरवदे, इराणा जमाधार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आभार प्रदीप नाना मगर यांनी मानले. यावेळी पुरस्कार देण्यात आलेल्यांची नावे: 1. विष्णू माने, युवा उद्योजक. 2. प्रिया विष्णू माने, सामाजिक न्याय व शिक्षण उत्कृष्ट पुरस्कार. 3. विक्रम हाके, युवा उद्योजक. 4. धनंजय पाटील, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 5. उस्मान शेख, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 6. उमेश भाऊ उबाळे, उत्कृष्ट सामाजिक पुरस्कार. 7. स्वप्नील कांबळे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 8. अजय जाधव, युवा उद्योजक पुरस्कार. 9. ज्ञानेश्वर सगर, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 10. दयानंद माळी, उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार. 11. नामदेव हाके, सोशल मीडिया उत्कृष्ट पुरस्कार. 12. गणेश काकडे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 13. आप्पासो तांबे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 14. संजय पाटील, युवा उद्योजक पुरस्कार. 15. आर.एस. गायकवाड, ज्येष्ठ समाजसेवक पुरस्कार. 16. संतोष बगले, उत्कृष्ट सर्पमित्र पुरस्कार. 17. दीपक वडवेराव, आदर्श शिक्षक पुरस्कार. 18. भीमाशंकर जमादार, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 19. आरती गायकवाड, आदर्श शिक्षक पुरस्कार. 20. सिद्धेश्वर सरवदे, उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार. 21. विलास सुरवसे, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार. 22. भरत मनसावले, उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार. 23. भवानी गायकवाड, युवा उद्योजक पुरस्कार. 24. दिलीप शिंदे, कराटे व योगा उत्कृष्ट पुरस्कार. 25. विद्याताई माने, उत्कृष्ट महिला सामाजिक पुरस्कार. 26. संतोष दूध भाते, सर्वोत्कृष्ट पत्रकार. 27. दीपक सुतकर, सर्वोत्कृष्ट पत्रकार. 28. योगेश कांबळे, सर्वोत्कृष्ट पत्रकार. 29. दत्ता भोसले, सर्वोत्कृष्ट पत्रकार. 30. नरेश कापसे, सर्वोत्कृष्ट पत्रकार. भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.